अजितदादांच्या बरोबरीनेच झाली असेल, काळ एकच आहे. साहजिकच आहे, विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारणेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानीमनी सुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर 2 सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे जे मी आपल्याला सांगितलं त्यावेळेला साहजिकच आहे, दोन्ही पक्ष हे राजकीयदृष्ट्या एकमेकाच्या विरोधात होते. एकत्र आलो, अनपेक्षितपणाने एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे की मनामध्ये एक नाही म्हटलं तरी अढी होती. त्याच्या आधीची सकाळ मी आपल्याला सांगितली आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती माझ्यासोबत, एकतर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता, अचानक ह्या सभागृहात किंवा या विधिमंडळात आलो, तो मुख्यमंत्री म्हणून आलो. कामकाज कसं चालवायचं त्याच्यात सहकारी सगळे विरोधातले होते ते आहेत. अजितदादांसारखा एक सहकारी ज्यांनी एक धक्का दिला होता आणि आपल्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार, हे थोडंसं त्यावेळेला नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं. पण जसजसं कामकाज सुरू झालं तेव्हा मला कळलं आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील, की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला. आता शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता. कोणतीही गोष्ट काही एखादी कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो आणि एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळेल आज सुद्धा. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते 6 वेळा उपमुख्यमंत्री होते हे तर आहेच, पण विशेष म्हणजे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं. काही